देख रहे हैं एमएनएस न्यूज लाइव पर। देखते हैं आज की खास खबर। अवैध कारोबारियों की दहशत, झरपड़ा ग्राम में तंटा मुक्ति के समिति को ही धमकाने का मामला। अर्जुनी मोरगांव तालुका के झरपड़ा गांव में लॉकडाउन के दौरान अवैध व्यापार व्यवसायों को जैसे बाढ़ आ गई है। गांव के हर चौराहे पर शराब बेची जा रही है, फिर भी गांव के तंटा मुक्ति समिति ग्राम पंचायत प्रशासन गहरी नींद में सोया है। इस पर अगर जल्द ही कोई कार्रवाई नहीं की गई तो शायद गांव के युवा, छोटे बच्चों पर विपरीत परिणाम देखने मिलेंगे। हर शाम रोज पंचक्रोशी की जनता गांव में आकर शराब पी रही है, जिससे गांव में अशांति का माहौल निर्माण हो गया है। शराब बिक्री व्यवसाय के साथ ही सट्टा पट्टी का व्यवसाय भी प्रचंड संख्या में शुरुआत हो गया है। कोई मोबाइल के जरिए तो कोई घर से इस व्यवसाय को चला रहा है। इन व्यवसायों पर बंदी लगाने का तंटा मुक्ति समिति ने प्रयास किया तो इस पर शराब बिक्री व सट्टा व्यवसायी उल्टा उन्हें ही जवाब देते हैं। सट्टा लेने के लिए सट्टा व्यवसाय शुरू करने वालों ने व्यवसाय करने के लिए अब नई तरकीब ढूंढ निकाली है ताकि उन पर कोई शक भी न कर सके। इसलिए समाचार पत्र वितरक का भी काम शुरू किया गया है। इसी के जरिए सट्टा व्यवसाय भी किया जा रहा है। इस तरह जनता को धोखा देने का काम किया जा रहा है और जब समाचार पत्र वितरक ही ऐसे कामों को अंजाम देने लगे तो सामान्य जनता का क्या होगा? ऐसा सवाल जनता के सामने खड़ा है। ऐसे लोगों के खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई की जाए, ऐसी मांग यहाँ की जनता कर रही है। गांव की जनता इन धंधों की वजह से काफी परेशान है। इन्हें किस तरह से रोका जाए, यही बड़ा सवाल जनता के सामने खड़ा है। आपल्या झरपडे या गावामध्ये लॉकडाऊनच्या काळापासून या गावात अवैध धंद्याची सुरुवात झालेली आहे आणि या धंद्यामध्ये सर्वात जास्त सट्टा व्यवसाय तसेच दारू विक्रीला महापूर सर्रास विक्री सुरू आहे आणि यासाठी आपल्या गावातील सरपंच आपण थोडं यांच्याकडून सरपंच कुंदाताई डोंगरवार यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊया की गावातील अवैध धंदे यावर त्यांनी कारवाई कोणत्या पद्धतीने केली आहे आणि काय करणार आहे। आम्ही याच्यापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ग्रामपंचायत सदस्य आणि आपल्या मार्फत ग्रामपंचायत मार्फत त्याचप्रमाणे तंटामुक्ती समिती आणि महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिलं आहे आणि याच्या 1 वर्षापूर्वी महिलांकडे तंटामुक्ती समिती होती, त्यांनी सुद्धा हे असे अवैध धंदे बंद केले होते आणि आता कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपल्या गावामध्ये अनेक लोक लहान जसे आता नवीन तरुण पिढी हे आपल्या घरामध्ये दारूचा व्यवसाय करत आहेत आणि त्याला खतपाणी देण्यासाठी सुद्धा काही आपल्या गावातीलच लोकांचा सहभाग आहे। त्यामुळे ही अवैध विक्री बंद होत नाही। त्यावर महिलांनी सुद्धा आम्हाला कळवलं आहे की बा आमचे जे मुलं बाळा आमचे घरचे घर संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करा। तर आम्ही त्याच्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आपला मार्फत निवेदन दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे सट्टा विक्री सुद्धा सट्टे बाजार सुद्धा आमच्या गावामध्ये सुरू आहे। त्याच्यामध्ये सुद्धा काही तरुण व्यक्ती त्याच्यामध्ये सहभाग आहे आणि त्या सुद्धा गोष्टीला आळा बसला पाहिजे असं माझं मत आहे। मी डॉक्टर मुंगमुडे झरपड्याचे रहिवासी असून वंचित बहुजन आघाडी तालुका अर्जुना मोर्चाचे अध्यक्ष आहे। आपल्या गावामध्ये म्हणजे झरपडा गावामध्ये बऱ्याच ठिकाणी दारू विक्री सुरू आहे। काही ठिकाणी सट्टा पण घेतला जातो अशा चर्चा आहेत आणि त्याच्यासाठी दारू विक्री गावात मिळत असल्यामुळे दारू पिणाऱ्यांची संख्या पण फार आहे आणि गावात दारू वेळोवेळी मिळत असल्यामुळे ती दारू पिणारे पण दारू जास्त पितात आणि गावामध्ये काहीतरी वादंग निर्माण करतात आणि यासाठी दारू बंदी व्हावी, अवैध दारू विक्री होऊ नये यासाठी पोलीस विभागाने लक्ष घालावं आणि दारू विक्री बंदीसाठी त्यांनी सहकार्य करावं
कारण दारू विक्रीमुळे आपल्या गावातील बरेचसे लोक दारू पित आहेत, बाहेर मिळाल्यामुळे कमी पित आहेत, परंतु गावात मिळाल्यामुळे ते पुन्हा पुन्हा जाऊन दारू पित आहेत आणि घरच्या आपल्या पत्नीला, आपल्या मुलांना ते त्रास देत आहेत आणि म्हणून त्या कुटुंबाची अवस्था फार वाईट होत चालली आहे. त्याचप्रमाणे सट्टा किंवा असे अवैध धंदे गावामध्ये सुरू होऊ नयेत आणि गावात चालू नयेत यासाठी पोलीस विभागाने किंवा शासनाने लक्ष घालून गावाला सहकार्य करावं एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे. तर झरपडा गावामध्ये अनेक अवैध धंदे चालू आहेत. त्याच्यामध्ये दारू व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये फोफावलेला आहे. तसेच सट्टा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. याला आळा घालण्यासाठी शासनाने गावकऱ्यांनी नेहमीच मदत केलेली आहे, पण शासनाची कुठलीही आतापर्यंत मदत मिळालेली नाही. व्यावसायिक म्हणून एक एजन्सी असते, एजन्सी देण्यात आली आहे जे सट्टा व्यवसायासाठी. त्यांनी शासनाने ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन सहकार्य करावं आणि झरपडा गाव माणसांना न्याय देण्याची कृपा करावी. यह थी खबर हमारे ब्यूरो चीफ अभी कुमार मेश्राम की अर्जुनी मुरगांव से। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।